या बातमीचे प्रायोजक सरगम कलेक्शन ब्रँडेड शर्ट फक्त 200 रुपयात रमजानचा आनंद दुप्पट करा. सरगम कलेक्शनला भेट द्या. जगदंबा चौक, लष्कर, सोलापूर. दक्षिण सोलापूर जिल्ह्यातील निंबर्गी गावातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. 80 वर्षीय शेतकरी भिवा कोळे यांनी आपल्या कुटुंबियांसह पूनम गेट येथे आमरण उपोषण सुरू केलंय. भिवा कोळे यांचा गंभीर आरोप आहे की गावातील तलाट्यांसह त्यांच्या शेतीच्या नोंदीत बेकायदेशीर फेरफार केला आहे. यामुळे त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा हक्क धोक्यात आला असून प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्याने त्यांना हे तीव्र पाऊल उचलावे लागलं आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. शेतीतील बेकायदेशीर फेरफार नोंदणी रद्द करावी. या प्रकरणात मनमानी कारभार करणाऱ्या अप्पर तहसीलदार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यावर योग्य कारवाई करावी. तलाट्यावर तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आहे. भिवा कोळी म्हणाले की जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील. आम्ही शेतकरी आहोत, आमच्या हक्कासाठी लढतो, पण आता सहन करण्याची मर्यादा ओलांडली आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देऊन चौकशी सुरू करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ही घटना स्थानिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली असून शेतकऱ्यांच्या जमीन हक्काच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश पडलाय. मी श्रीकृष्ण अडवप्पा कोळी, राहणार निंबर्गी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. माझ्या रस्त्यासाठी तलाठी व मंडलाधिकारी काळाकृष्ट करून त्यांनी एका दिवसामध्ये सुट्टीच्या दिवशी फेरफार तयार करून ते रद्द होण्या माझं विनंती आहे. विटेकर मालक अडवप्पा भिवा कोळी आमचा वडील आहे. त्यांचं ते क्षेत्र म्हणजे रस्ता त्यांच्या शेतामध्ये रस्ता आहे म्हणते, आम्हाला नाही म्हणते त्यांनी रस्ता. आमचं जवळपास 200 फूट रस्ता आवरून घरी. आम्ही रस्त्यासाठी आणि क्षेत्र दुरुस्ती केले, बेकायदेशीर केलेत म्हणून आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्हाला कोणी बोलवलं नाही. आमचा संबंध पण घेतला नाही. बेकायदेशीर त्यांनी आदेश काढून ते हे केलेत. कोणाला पण नाही बोलवले. आम्ही तलाठी ऑफिसला गेल्यावर आम्ही अर्ज देताना तलाठी साहेबांनी आम्हाला कुठं काय करायचं जावं म्हणून त्यांनी डायरेक्ट आम्हाला बाहेर हाकलून दिलेलं आहे. दक्षिण सोलापूर हो. कोतवाल व तलाठी व मंडलाधिकारी तहसीलदार साहेबांनी उमेश काशीनाथ कोळी यांनी संगनमत करून आमच्यावर बेकायदेशीर आदेश काढून आपल्याला क्षेत्र व रस्ता सगळ्याच बेकायदेशीर करून आपल्याला न्याय देत नाही. ते आम्ही गेल्यावर ऑफिसच बंद होतं, त्यांनी येतच नव्हते. कोतवाल्यांनी डायरेक्ट साहेब आले नाही म्हणून असं सांगत होते. आम्ही गेल्या वेळी त्यांनी नसत होते ते चौकांना ऑफिसमध्ये. आमची काय नाही, आपलं क्षेत्र दुरुस्ती आपलं पहिला किती उतार आहे तेवढं आपल्याला पाहिजे. ते रद्द व्हावं. त्यांनी क्षेत्र कोणाच्या पण मागणी न नसताना त्याचं मालक पण नाही त्या शेताचं, त्याचं किती खरेदी आहे ते सोडून वैयक्तिक त्यांनी दुसऱ्याच्या नावावर कोणाला न विचारता मोजणी न करता त्यांनी क्षेत्र वाढवू केलेलं आहे. जय श्री अडप्पा कोळी. शेतासाठी, रस्त्यासाठी. निंबर्गी, दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. 4 एकर. ते रस्ता देत नाही. ते आपल्या शेतात जातो म्हणतात, त्यांच्या शेतात रस्ता देत नाही. चुलता काशीनाथ भिवा कोळी. तुम्हाला रस्ता देत नाही म्हणताय. हा, आमचा रस्ता आमच्या शेतात जात आहे, त्यांच्या शेतात जाऊ देत नाही आम्हाला. तलाठीने काय मालकांना न विचारता त्यांना रस्ता दिला. जिरायती आहे. आमचं वडील, भाऊ लोक, वहिनी, आई सगळं बसलं. आमच्या वडिलाच्या नावावर आहे. अडप्पा भिवा कोळी.